घाट केला जायचा आणि मग इथं मसा यात्रा बरोबर ठाणे जिल्ह्यामध्ये, मग ते सगळे महाराष्ट्रातले बैल सगळे इथून चालायचे. 8 दिवस आमचा गाव काम करायचा. मग बैला पाठीमागे आम्ही 50 पैशापासून दर 15 रुपयापर्यंत घेतला. एका बैला पाठीमागे 50 पैशापासून 15 रुपयापर्यंत दर घेतला आणि मग ती रक्कम जमा झाली का त्या रकमेमध्ये आमची गावची यात्रा आम्ही सहज साजरी करत होतो त्यावेळेला. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, जय शिवराय. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील 2500 वर्ष जुना असा प्राचीन एक घाटमार्ग त्या ठिकाणी आपण जात आहेत आणि तो मार्ग म्हणजेच नाणेघाट. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी आपण नाणेघाट म्हणजे वैशाखरी या गावाजवळ आपण येऊन पोहोचलेलो आहेत आणि आपण या ठिकाणी समोरच आपल्याला नाणेघाटकडे जाण्यासाठी आपल्याला हा एक मोठा फलक आपल्याला लावलेला दिसतोय आणि आपल्याला ह्या रस्त्यानं समोर नाणेघाटकडे आपल्याला जायचं आहे. समोर मित्रांनो आपण पाहतोय हा कल्याण, मुरबाड आणि नगर आपल्याला हा हायवे दिसतोय आणि त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला एक या ठिकाणी एक साइन बोर्ड दिसतोय आणि आपल्याला हा जो प्राचीन घाटमार्ग आहे समोर आपल्याला ह्या गेटमधून आपल्याला सरळ आपल्याला नाणेघाट आपल्याला ह्या प्राचीन घाटमार्गाकडे आपल्याला जायचे. चला तर जाऊया. तर मित्रांनो, आज माझ्यासोबत सह्याद्री ट्रॅकरचे मेंबर्स रोहित शिंगोडे आणि प्रशांत ओखारे आज माझ्या सोबतीला आहेत आणि आज आम्ही हा 3 जण मिळून हा एक छानसा असा प्राचीन घाटमार्ग आम्ही आज हा ट्रॅक करणार आहेत आणि ह्या ट्रॅकमध्ये आपल्याला भरपूर अशी प्राचीन घाटमार्गाची आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, शेवटपर्यंत आपण ह्या व्हिडिओमध्ये जोडून राहावे जेणेकरून आपल्याला खूप काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्याला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणी एक उजव्या बाजूलाच आपल्याला एक निसर्ग पर्यटन म्हणून नाणेघाट मार्ग वनक्षेत्र टोकावडे अशी एक कमान लागते आणि समोरच या ठिकाणी आपल्याला नाणेघाटबद्दल काही एक फलक आपल्याला लावलेला दिसतोय आणि ह्या कमानीतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर आपण मित्रांनो हा ट्रॅक सकाळी आपण 9:30 वाजता आपण हा ट्रॅक चालू केलेला आहे. तर आपण पाहू किती वेळ आपल्याला वरती नाणेघाट या ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी लागतो. तर समोर मित्रांनो आपल्याला दिसतोय नाणेघाटचा प्रमुख मार्ग आणि नानाचा अंगठा. तर मित्रांनो, थोडं अंतर चालून आल्यावर आपल्याला 10 मिनिटाचा अंतरावर आपल्याला एक ओढा लागतो. आता सध्या ओढ्याला पाणी नसल्यामुळे पूर्ण कोरडा आहे आणि ह्या ओढ्याला क्रॉस करून आपल्याला पलीकडच्या बाजूने आपल्याला जावं लागतं. पावसाळ्यामध्ये या ओढ्याला खूप मोठ्या प्रमाणात पाणी असतं आणि आता थोडं पावसाळा नसल्यामुळे ओढ्याला पाणी खूप म्हणजे नाही समजल्यासारखं आपण समजू शकतो. मित्रांनो, पहिला ओढा पार करून झाल्यावर आपल्याला इथे अजून
दुसरा ओढा आपल्याला लागलेला आहे. आणि अशा आपल्याला ह्या रस्त्यात एकूण 2 ओढे आपल्याला लागतात आणि हे ओढे क्रॉस करून आपण सरळ आपण नाणेघाटाच्या दिशेने आपण जात असतो. तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी असे जागोजागी असे आपले दुर्गप्रेमींना असं रिबन बांधलेलं आपल्याला दिसतात. आणि ह्या रिबनच्या सहाऱ्याने आपण हा घाटमार्ग आपण पार करू शकतो. असे आपल्याला जागोजागी रस्त्यामध्ये अशी छोटे मोठे आपल्याला ओढे लागतात. पाऊस नसल्यामुळे आपल्याला ते कोरडे आपल्याला दिसतात, पण पावसाळ्यामध्ये हे ओढे एकदम सुंदर आपल्याला दिसत असतात. तर मित्रांनो, आपल्याला असे जागोजागी आपल्याला असे रिबन बांधलेले आपल्याला दिसतात. यामुळे काय होतं, तर जे नवीन जे पर्यटक असतात त्यांना रस्ता शोधायला जास्त त्रास होत नाही, म्हणजे सहज त्यांना हा रस्ता सापडू शकतो. जर असे रिबनचे जर खुणा नसतील तर नक्कीच आपण ह्या अशा जंगलामध्ये आपण नक्कीच आपण वाट चुकू शकतो. तर खरंच अशा जे दुर्गप्रेमी आहेत, निसर्गप्रेमी आहेत, अशा मित्रांचे खरंच आभार मानावे लागतील की जेणेकरून ह्या तुमच्या बांधलेल्या रिबनमुळे आम्ही सहज हा रस्ता आपण गाठू शकतो आणि जे आपले निश्चित केलेले ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतो. तर आपल्याला ही चढ आता इथून सुरुवात झालेली आहे. ही चढ चढून आपल्याला वरती आपण नाणेघाटच्या दिशेने आपण जातोय. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एकदम कंटिन्यू आपल्याला चढ लागलेला आहे, त्यामुळे आपण थोडं दमछाक झालेलो आहे. डायरेक्ट जागेवर इथं चढ आहे. तर मित्रांनो, आपण अर्धा ट्रॅक आपण चालून आलेलो आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो 10:30 म्हणजे आपल्याला हा ट्रॅक सुरू करायला 1 तास झालेला आहे आणि आपण अर्धा ट्रॅक आपण क्रॉस केलेला आहे. तर मित्रांनो, आपण इकडनं आपण चढ चढून आलो आणि समोरच आपल्याला सुंदर असं हे नाणेघाटचं विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपल्याला स्टॉल दिसत आहेत, पण सर्व स्टॉल हे बंद असल्यामुळे तिथं कोणी दिसत नाही. आणि समोरच आपल्याला दिसतोय तो नानाचा अंगठा आणि नाणेघाटचा तो एक मार्ग. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण 1.5 तासाची चढाई करत आपण अर्ध्या वाटेपर्यंत येऊन पोहोचलेलो आहेत. आणि आपण पाहू शकतो मित्रांनो, या इथूनच आपल्याला नाणेघाटचा 2500 वर्षापूर्वीचा आपल्याला पायरी मार्ग आपल्याला इथून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि समोरच आपल्याला तो नाणेघाटचा जो व्ह्यू पॉइंट आहे तो आपल्याला इथूनच पाहायला मिळतोय. आणि ह्या रस्त्याने आपल्याला जाता जाता या नाणेघाट बद्दल आपल्याला अधिक माहिती आपल्याला जाणून घ्यायची. हा नाणेघाट कोणी बांधला, केव्हा बांधला आणि त्या काळामध्ये ह्या नाणेघाटचा उपयोग कशासाठी केला जात होता याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण बघत राहा, जेणेकरून आपल्याला अधिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर आपण ह्या पायरी मार्गाने आता आपण पुढं जाऊया.
रस्त्यात आपल्याला या ठिकाणी एक छोटासा आपल्याला ओढा दिसतोय. ओढ्याला पाणी कमी असल्यामुळे आपण त्या ठिकाणी ते पाणी खूप कमी प्रमाणात आपल्याला दिसते, पण ते सध्या पाणी आपण पिण्यायोग्य त्या पाण्याचा आपण वापर करू शकतो. आणि आपल्याला या मार्गाने आपल्याला वरती जायचं आहे. तर मित्रांनो, हा जो आपल्याला पायरी मार्ग दिसतोय हा एकदम जुना, म्हणजे 2000 ते 3000 वर्षापूर्वीचा किंवा त्याच्यापेक्षाही जुना हा इतिहासकालीन घाटमार्ग आपल्याला इथं आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आजही मित्रांनो, ह्या जो घाटातील रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये आपल्याला काही जुन्या पायऱ्या, त्याचे काही अवशेष आपल्याला इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, हा जो घाट आहे, या घाटाची जी रचना केलेली असेल ही सातवाहनांनी 2000 ते 3000 वर्षापूर्वीची ही सातवाहनांनी केलेली ही रचना आहे. आणि हा नाणेघाट जुन्नर जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ला जेव्हा आपण पाहायला जातो तिथून आपल्याला 30 किलोमीटर अंतरावर आपल्याला घाटघर गाव आहे. आणि त्या गावापासून हा नाणेघाट आपल्याला पाहायला मिळतो. पूर्वी मित्रांनो, सातवाहनांनी जेव्हा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख घडवली, तशीच रशियन प्रवासाने सुद्धा याबद्दल, ह्या नाणेघाटबद्दल लिहून ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, या ट्रॅकमध्ये आपल्याला, या जंगलामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला माकडं पाहायला मिळतात. तर सोबत आपण काठी जवळ ठेवायची, जेणेकरून ते काठीच्या धाकानं आपल्या जवळ येत नाहीत. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला नाणेघाटमधील पहिलं पाण्याचा टाका आपल्याला या ठिकाणी लागलेलं आहे. आणि स्वच्छ आणि निर्मळ पाणी आपल्याला इथं पाहायला मिळते. मित्रांनो, या पाण्याच्या टाक्यावरील ह्या जुन्या प्राचीन कोरलेल्या पायऱ्या आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आणि हे पहिलं पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच आपल्याला एक छोटंसं पाण्याचं टाकं आपल्याला या इथं पाहायला मिळतंय. असे 2 पाण्याच्या टाक्या आपल्याला प्रथम आपल्याला इथे लागतात. आणि समोर दिसतोय हा पूर्ण कोकण परिसर आपण इथून पाहतोय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जो या ठिकाणी जो
कचरा करतो तो कचरा आपण सोबत घेऊन जायचा, जेणेकरून अशा प्राचीन वास्तूच्या ठिकाणी त्याचं घाण होणार नाही. या पाण्याच्या टाकीच्या बाजूलाच वरती आपल्याला डाव्या बाजूला अजून 2 पाण्याच्या टाका आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, पहिलं पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच आपल्याला वरती इथं आपल्याला हा रस्ता आणि अजून आपल्याला इथं एक पाण्याचा टाका आपल्याला लागलेला आहे. पण या ठिकाणचं पाणी हे पिण्यायोग्य नसून ते पाणी आपण थोडं हातपाय धुण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. आणि ह्या रस्त्याने आपल्याला परत वरती जायचं आहे. आणि समोरच आपल्याला दिसत आहेत त्या नाणेघाटवरचं आपल्याला पायरी मार्ग आणि ती रेलिंग आपल्याला इथून पाहायला मिळते. तर आपण पाण्याच्या टाक्या जोड थोडी विश्रांती केली, त्या ठिकाणी आपण थोडा नाश्ता वगैरे केला आहे. आता आपण एकदम या नाणेघाटच्या घाटमार्गातून आपण पायरी मार्गाने आता आपण वरती जातोय. मित्रांनो, हे पाण्याचे टाके म्हणजे त्या काळी जे तांडे वगैरे घेऊन जे व्यापारी येत असत त्यांना ह्या ठिकाणी विश्रांतीसाठी पाण्याची सोय केलेली असेल असं आपण सांगू शकतो. आणि इथूनच हे तांडे यांना पूर्ण ही वरून चढायचा मार्ग हा लागतो. तर आपणही या दगडी पायरी मार्गाने वरती आपण जातोय. तर आपल्याला खाली 3 पाण्याचे टाके लागलेले आहेत आणि थोडं वरती आल्याला आपल्याला लोखंडी रेलिंग आपल्याला लागली आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला अजून एक पाण्याचा टाका आपल्याला इथं आपल्याला पाहायला मिळतंय. हे पाण्याचे टाके तर अशा प्रकारे मित्रांनो आपण नाणेघाटची मुख्य गुहा त्या ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहेत. समोरच आपल्याला ही नाणेघाटची मुख्य गुहा आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी नाणेघाटच्या मुख्य गुहेमध्ये आपण येऊन पोचलेलो आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो हा पूर्ण कोकणातून येणारा हा नाणेघाट व्यापारी मार्ग. समोरच आपल्याला पाण्याच्या 6 टाक्या आपल्याला या गुहेच्या समोरच आपल्याला डावीकडे पाहायला मिळतात. अशा आपल्याला 6 पाण्याच्या टाक्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्यावर आपल्याला लोखंडी ग्रिल त्यांनी बसवलेले, जेणेकरून हे पाणी घाण होऊ नये किंवा याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा प्राणी वगैरे पडायला नको यासाठी ही वास्तूपूर्ण बंदिस्ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा आपण या ठिकाणी 6 पाण्याच्या टाक्या आपण इथे पाहतोय. तर मित्रांनो, आपण नाणेघाटमधील जे मुख्य गुहा आहे त्या गुहेमध्ये आपण येऊन पोचलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो, या ठिकाणी आपल्याला 20 ओळींचा असा खूप भव्य दिव्य असा शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो. डॉक्टर शोभना गोखले यांनी हा ब्राह्मी लिपीतून मराठीत त्याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे
आणि ह्या गोव्याच्या तिन्ही जे आपल्याला तिन्ही भिंती दिसत आहेत, या तिन्ही भिंतीवर हा 20 ओळींचा शिलालेख कोरलेला दिसतोय. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकतो या शिलालेखामध्ये तरी काय कोरलेलं आहे. तर या शिलालेखामध्ये नागरिका राणीच्या आदेशाने हे सगळं होते. हे कार्य करताना नागरिका राणीने अश्वमेध सारखे असे बरेच यज्ञ केले होते आणि या यज्ञाच्या निमित्ताने तिने कोणाकोणाला किती दानधर्म केले हे सगळी आकडेवारी सुद्धा या शिलालेखामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आकडेवारी नाही तर त्याबद्दलचे अजून बारकावे सुद्धा आपल्याला या शिलालेखामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपण मला इथं एक प्रश्न विचारलेला आहे, तो म्हणजे हा दगड कुठला आहे. आता हा याला कारचा दगड म्हटला जातो. म्हणजे असा धागे गेलेला दगड आहे. एक कप्पा बाहेर टाकायला का दुसरी भिंत तिकडे तयार होते. ते हनुमंताचं मंदिर आहे, म्हणजे मूर्ती होती हनुमंताची, पूर्ण मूर्ती होती, उभी मूर्ती होती. ती डायरेक्ट मोगलांनी तोड केलेली. आतमध्ये गेल्यावर आपल्याला परत मूर्ती तोडलेल्या दिसतात. हो हो हो, तिथे ते पाय दिसतात आता आपल्याला आतमध्ये. त्या मूर्ती पण तोडल्या. जीवधनला गेला का तुम्हाला जीवधनला जिवाई देवीचं मंदिर तोडलेलं पाहिलंय तुम्ही? नागतोंड तोडलेले जिवाई हो हो हो, वरती जीवधनला शंकराचं मंदिर उद्ध्वस्त केलंय. कल्याण दरवाजा होता तो पूर्णपणे घरा एवढा दगड लुटून बंद केलेला होता. तो आपला एक महाराष्ट्राचा सह्याद्री प्रतिष्ठान ग्रुप आहे. त्या मुलांनी गेल्या वर्षी इतकं कष्ट घेतले की त्या दगडाचे तुकडे तुकडे करून अडीच हजार वर्षापूर्वीच्या जुन्या घाट मार्गाने मित्रांनो आपण जातोय. आणि हाच तो नाणे घाट जो आजही आपलं अस्तित्व टिकून आजही यामधून हजारो लोक कोकणातून घाटावरती येत असतात किंवा घाटामधून कोकणात आजही ते प्रवास करत असतात. आणि सुंदर असा हा नाणे घाट आपण पाहतोय मित्रांनो. आपण घाटातून वरती आल्यावर मित्रांनो आपल्याला समोरच तो हजारो वर्षापूर्वीचा ऐतिहासिक रोड टॅक्स म्हणून ज्या रांजणाचा उपयोग केला जात होता तो रांजण आपण इथं पाहू शकतो. समोरच आपण पाहतोय हा जीवधन किल्ला आणि तोच वानरलिंगी सुडका. तर मित्रांनो, हजारो वर्षापूर्वी ज्या रांजणाचा रोड टॅक्स म्हणून जकात म्हणून ज्या रांजणाचा उपयोग केला जात होता ते रांजण आपण पाहणार आहेत. हेच इथे मित्रांनो 2500 वर्षापूर्वी ह्या रांजणाचा उपयोग जकात म्हणून टॅक्स म्हणून केला जात होता. मित्रांनो, हा समोरून आपल्याला हा कोकणाकडे जाणारा रस्ता आणि हा वरती घाटावर येणारा रस्ता आणि ह्या रस्त्यावर ह्या ठिकाणी आपल्याला दिसतोय हा तो दगडी रांजण जो जकात म्हणून याचा या ठिकाणी उपयोग केला जात असेल. आणि यामध्ये जो जकात गोळा व्हायचा तो जकात समोर आपल्याला जो दिसतोय जीवधन किल्ला
सध्या धुकं असल्यामुळे आपल्याला तो किल्ला अस्पष्ट दिसतोय. त्या जीवदान किल्ल्याची निर्मिती केली आणि ह्या रांजणामध्ये जो जकात जमा व्हायचा तो जकात एका सुरक्षित जागी ठेवण्यासाठी या जीवदान किल्ल्याची निर्मिती केलेली आपल्याला आढळून येते. तर मित्रांनो, हा नाणेघाटमधील महत्त्वाचा प्रमुख व्यापारी मार्ग होता आणि ह्या व्यापारी मार्गानं कोकणातील बंदरातून जो माल होता तो माल ह्या मार्गानं वरती येत होता. त्या बैलांसाठी जी जकात लागत होती ती जकात ते व्यापारी ह्या रांजणामध्ये जमा करत होते आणि हाच तो ऐतिहासिक रांजण आपण इथं पाहतोय. तर मित्रांनो, आपल्याला हा रांजण दिसतोय आणि रांजणच्या बाजूला आपल्याला इथं एक गणपतीचं आपल्याला एक छोटंसं मंदिर दिसतंय आणि त्याच्यावरती आपल्याला पाण्याचे टाकं आणि वरती आपण जो नानाचा अंगठा म्हणून आपल्याला जो दुरून जो अंगठ्याचा आकारासारखा जो भाग दिसतो तो नाण्याचा अंगठा आपल्याला वरच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. गणपती बाप्पा मोरया. तर आपण आता नानाचा अंगठा जो आपण लांबून जो भाग पाहतो त्या ठिकाणी आपण जातोय. तर आपण या ठिकाणी खाली गणपतीचं मंदिर आहे आणि ते मंदिराचा एकदम वरच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी काही दगडामध्ये कोरलेलं आपल्याला महादेवाचे पिंड म्हणजे आपल्याला लिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे ते नानाचा अंगठा पाहण्यासाठी. इथे आपल्याला पाण्याची टाकी आपल्याला पाहायला मिळते. जोगेश, तुझ्यासाठी ट्रॅक नव्हता बेटा, खूप जबरदस्त हा ट्रॅक होता. दमछाक झाली असते आपली, खरंच तो आला नाही.
मित्रांनो सुंदर असे या ठिकाणी आपण ड्रोन शॉट घेतलेले आहेत आणि आपल्या माहितीप्रमाणे जेवढं आपण या नाणेघाटबद्दल माहिती तेवढं आपण माहिती सांगण्याचा छोटासा एक प्रयत्न केलेला आहे. नक्कीच मित्रांनो हा नाणेघाट खूप प्राचीन असा हा मार्ग आहे आणि हा मार्ग जर आपल्याला नक्कीच पाहायचा असेल तर नक्कीच आपण या ठिकाणी येऊ शकतो. या ठिकाणी आपण शिवनेरी किल्ला पाहताना आपण शिवनेरीहून 30 किलोमीटर अंतरावर घाटघर म्हणून हे गाव आहे, त्या गावापासून आपण थेट आपलं गाडी इथपर्यंत आणू शकतो. आणि जर आपल्याला पायी ट्रॅकिंग करायचे असेल तर मुरबाडवरून आपण वैशाखारी म्हणून एक गाव आहे, त्या गावापासून आपण 2 ते 2.5 तासाचा ट्रॅक करून आपण थेट या नाणेघाटमध्ये आपण येऊ शकतो. तर मित्रांनो ही पाण्याची बॉटल आपण ह्या टाक्यामधून आपण भरून घेतलेली आहे. थंडगार आणि एकदम टेस्टी मिनरल वॉटर्स आपल्याला या टाकीमध्ये आपल्याला एकदम चविष्ट पाणी आपण या नाणेघाटमधल्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत तिथून आपण घेतलेलं आहे आणि पाण्यानं नक्कीच मित्रांनो आमची ताण आम्ही शमवलेली आहे. तर आपण आता परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत. आता 3:30 आपल्याला इथून आता वाजलेले आहेत. तर आता पाहूया आपण आपल्या ज्या ठिकाणी आपण गाडी पार्क केलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला किती वेळ लागेल तर ते आपण पाहूया. तर मित्रांनो आपण अर्धा रस्ता आपण उतरलेले आहेत. या ठिकाणी थोडा आपण चहा बनवतोय. चहा झाले की आपण मार्गस्थ होऊया. मस्त गरम चहा झालेला आहे. छान. तर शेवटी मित्रांनो आपण आपल्या पॉईंटला येऊन पोचलेलो आहेत आणि इथं आपल्याला येण्यासाठी आपल्याला परतीच्या प्रवासाला 1.5 तास आपल्याला लागला आहे. 2 तास पकडामध्ये आपण एक ठिकाणी चहा वगैरे ब्रेक घेतला होता. 2 तास आपल्याला कंप्लीट लागलेला आहे. मित्रांनो हा घाटमार्गाचा रस्ता बिगिनरसाठी एकदम छान आहे. सोलोसुद्धा आपण ट्रॅक ह्या रस्त्यानं करू शकतो. कुठल्याही प्रकारचा आपल्याला ह्या रस्त्यामध्ये अडथळा आपल्याला भेटत नाही. रस्त्यामध्ये आपल्याला माकडं वगैरे असतात तर आपल्याजवळ काठी वगैरे राहिली ते आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास त्यांच्यापासून भेटत नाही. तर शेवटी मित्रांनो आपण आपला व्हिडिओ या ठिकाणी आता थांबवतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्कीच मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. तर चला लवकरच भेटूया नवीन ठिकाणी नवीन जागेवर. जय महाराष्ट्र.